एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कोपरगावच्या नगराध्यक्ष पदासाठी 9 जणांनी 15 उमेदवारी अर्ज दाखल केले, तर नगरसेवक पदाच्या 30 जागांसाठी 221 इच्छुकांनी नामनिर्देशन पत्र केलं। या अर्जाची मंगळवार दिनांक 18 रोजी छाननी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत व मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिली। राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीचे तिन्ही घटक पक्ष कोपरगावात एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेत। भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांचा आमनेसामने मुकाबला होणार आहे। त्यातच उद्धव सेनेनं उमेदवारी जाहीर करून चौरंगी लढतीचे संकेत दिलेत। सर्वच राजकीय पक्षांनी पदाधिकाऱ्यांना पालिका निवडणुकीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिलेत, परंतु शक्यतो महायुती किंवा आघाडी करावी अशा सूचनाही होत्या। कोपरगावात महायुती होणार नाही याची खात्री होतीच, कारण तालुक्याचे सत्ता केंद्र असलेले काळे आणि कोल्हे हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यावर ठाम होते। त्यातच शिंदे सेना वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते। त्यांना अपेक्षा होती काळे कोल्हे या दोघांपैकी कुणीतरी आपल्याला सामावून घेईल, परंतु त्यांना फारसं महत्व दिलं गेलं नाही। यावेळी उद्धव सेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र झावरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख नितीन अवताडे व झावरे यांच्यात चर्चा झाली। झावरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं निश्चित करण्यात आलं। झावरे यांचा शिंदे सेनेत प्रवेशाचा काळवेळ ठरवला जातोय। अजित पवार गटातर्फे ओमप्रकाश तथा काका कोयटे, भाजपतर्फे पराग संधान, तर शिंदे सेनेच्या वतीनं राजेंद्र झावरे निवडणूक लढवण्यास सज्ज झालेत। सर्वच घटक पक्ष एकमेकांसमोर दंड थोपटत असल्यानं कोपरगावात महायुती पूर्णतः फिसकटली असल्याचं चित्र आहे। उद्धव सेनेच्या वतीनं सपना भरत मोरे यांना उमेदवारी जाहीर झाली। मोरे यांच्या उमेदवारीमुळे चौरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली। त्यातच माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे व दीपक वाजे यांनीही नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दाखल केली। या दोघांकडेही कार्यकर्त्यांची फळी आहे, त्यामुळे कोपरगावात नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत चुरस दिसून येते। आवाज जनतेसाठी नितीन जाधव, कोपरगाव। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।